छावा आणि विकी कौशल सध्या चर्चेत असलेले आणि आपल्या डोळ्यांसमोर असलेले शब्द, हेच तीन शब्द एका व्यक्तीनं आपल्या वहीत लिहिले होते. साधारण 2 वर्षांनी या तीन शब्दांची सगळीकडे चर्चा आहे. छावाच्या इंटरव्हलमध्ये किंवा छावा बघताना अनेक जण पॉपकॉर्न वडापाव खातात. कुठल्याही पिक्चर वेळी असणारी कॉमन गोष्ट. पण पॉपकॉर्न किंवा वडापाव विकणाऱ्यांच्या डोळ्यात स्वप्न आहेत. पॉपकॉर्न आणि वडापाव विकताना एका व्यक्तीच्या डोळ्यातही अशीच स्वप्न होती. छावा, विकी कौशल, पॉपकॉर्न आणि वडापाव हे सगळं आयुष्यात असलेल्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात आणखी दोन गोष्टीही महत्त्वाच्या होत्या: काम आणि प्रेम. या व्यक्तीनं मिळेल ते काम केलं, पण प्रत्येक कामावर प्रेम केलं. यामुळं फरक एकच पडला: आज लोक त्यांच्या कामावर प्रेम करतायत. कुणी त्यांनी बनवलेला पिक्चर बघून भाऊक झालंय, तर कुणी जोशात घोषणा देतंय. या सगळ्यानंतर त्यांचं नाव कुणी लक्षात ठेवेल नाही ठेवेल माहीत नाही, पण लोक त्यांच्या कामावर प्रेम मात्र करतायत. हे प्रेम म्हणजे छावा पिक्चरचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांच्या कामाची पावती आहे. ही गोष्ट छावा मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या लक्ष्मण उतेकर यांची, वडापाव विकण्याची, सफाईचं काम करण्याची, छावा बनवण्याची आणि प्रेम करण्याचीही. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आणि छावा कादंबरीवर आधारित असलेला छावा पिक्चर सध्या प्रचंड चालतोय. पिक्चरची हवा आहे. कमाईचे आकडे 150 कोटींच्या पलीकडे गेलेत. पिक्चर लोकांना आवडतोय. त्यात दाखवलेल्या पराक्रमाची, इतिहासाची आणि ते दाखवण्याच्या पद्धतीची चर्चा आहे. आणि हे सगळं जमवलंय डायरेक्टर लक्ष्मण उतेकर यांनी. पण 10वीत नापास झालेला, पॉपकॉर्न आणि वडापाव विकणारा आणि सफाई कर्मचाऱ्याचं काम करणारा लक्ष्मण उतेकर इथवर कसा पोचला? तर लक्ष्मणचे आई वडील पोलादपूरला राहायचे आणि लक्ष्मण नातेवाईकांकडे मुंबईत. 1 ते 7वी गोपी टँक शाळा क्रमांक 1 इथं त्याचं शिक्षण झालं आणि 8वी ते 10वी तो शिकला लोकमान्य विद्या मंदिरमध्ये. पण शाळा आणि लक्ष्मण उतेकर यांच्यातला गाजलेला विषय म्हणजे तो 10वीत 2दा नापास झाला होता. साहजिकच त्याचा शिक्षणातला रस गेला. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आयुष्यात नेमकं काय करायचंय हे माहिती नसतं. तसाच लक्ष्मण सुद्धा होता. पण त्याच्या डोक्यात एक विचार कायम असायचा: शिक्षण नसलं तरी पोट कसं भरायचं? तो दादर, माटुंगा, माहीम या भागात कुठे काम मिळेल का हे शोधत हिंडायचा. तेव्हा दादरच्या शिवाजी पार्कला बाळासाहेब ठाकरेंच्या सभा व्हायच्या. लोकांची अफाट गर्दी असायची. तिथंच लक्ष्मणला एक बिझनेस आयडिया सुचली: पॉपकॉर्न विकायचे. तो 75 पैशाला पॉपकॉर्नचं पाकिट विकत घ्यायचा आणि 1 रुपयाला विकायचा. एका पाकिटामागे 25 पैशांचा प्रॉफिट. पण पॉपकॉर्न विकून झाल्यावर तो निघून जायचा नाही, तर शिवाजी पार्कवरच थांबायचा आणि बाळासाहेब ठाकरेंची भाषणं ऐकायचा. पण ही पाकिटामागे 20 पैसे देणारी कमाई काही रोजची नव्हती. पैसे मिळवण्यासाठी दुसरा मार्ग शोधणं गरजेचं होतं. मग त्यानं गर्दी असलेली आणखी एक जागा ओळखली: मुंबईचा समुद्रकिनारा. वेळ गणपती विसर्जनाची. विसर्जनावेळी असलेल्या गर्दीमुळे अनेकांना पाण्यात पाय टाकावासा वाटायचा नाही. तेव्हा लक्ष्मण आणि त्याचा शाळेतला मित्र प्रकाश गायकवाड लोकांच्या गणपतीचं विसर्जन करायचे. एका गणपतीच्या विसर्जनामागे 5 रुपये आणि देवाच्या पूजेची फळं मिळायची. पण हा सुद्धा काही दिवसच पोट भरू शकणारा व्यवसाय. त्यामुळं तो बदलणंही भाग होतं. इथं लक्ष्मणच्या आयुष्यात आला वडापाव. दादरच्या चैत्यभूमीजवळ त्याने वडापावचा गाडा लावला. तिथं तो स्वतः वडापाव बनवायचा आणि विकायचा. हा बिझनेस तसा चांगला चालला होता, पण लक्ष्मणचं मन त्यात लागत नव्हतं. त्याला काहीतरी भारी करायचं होतं. एक दिवस अचानक महानगरपालिकेनं त्याचा वडापावचा गाडा उचलला. तेव्हा लक्ष्मणचं म्हणणं होतं: बरं झालं गाडा उचलला, असंही आपल्याला हे काम करायचं नव्हतंच. आता इच्छा वेगळी असली तरी पोटाचा प्रश्न भागणार नव्हता. त्यानं नोकरी शोधायला सुरुवात केली. एके दिवशी त्याला पेपरमध्ये बातमी दिसली: सफाई कामगार पाहिजेत. जाहिरात एका फिल्म एडिटिंग स्टुडिओमधून आली होती. स्टुडिओ होता अशोक जैन यांचा. लक्ष्मणला तिथे काम मिळालं. तिथं तो फरशा पुसणं, गाड्या पुसणं, सिलेंडर भरून आणणं अशी सगळी कामं करायचा. अशोक जैन आणि प्रदीप जैन हे इंडस्ट्रीमधलं मोठं नाव होतं. लक्ष्मण त्यांच्याकडे कामगार म्हणून कामाला होता. तो त्यांच्या मुलांबरोबर फटाके वाजवायचा. पण त्यांच्याकडे असलेले फटाके बघून त्याच्या लक्षात यायचं: आपण इतके फटाके कधी बघितले सुद्धा नाहीत. जैन यांच्या मोठमोठ्या 4 व्हीलर स्टुडिओच्या समोर लावलेल्या असायच्या. लक्ष्मण अगदी मनापासून त्या गाड्या पुसायचा. एवढ्या मोठ्या गाड्या आपल्याला पुसायला मिळतात यातच त्याला आनंद होता. स्टुडिओच्या समोर एक थिएटर होतं. हा बाहेर गाड्या पुसत असताना तो जिथं राहायचा त्या जहांगीरबाग भागातलं कोणी इथं आलं की लपून बसायचा. लक्ष्मणला कामाची लाज वाटत नव्हती.
त्याला वाटायचं आपण इथं हे काम करतोय हे गावी कळालं तर आई वडील गावाला बोलवून घेतील, हातातलं काम जाईल. लक्ष्मणला या स्टुडिओत काम करायला भारी वाटायचं. फिल्म कशी एडिट होते ते बघायला त्याला मिळत होतं. फिल्मचं संगीत, व्हिज्युअल्स एडिट होताना तो बघायचा. अगोदर रेळवर फिल्म शूट व्हायची, नंतर डिजिटल कॅमेरे आले, त्यामुळे सिनेमाचं फुटेज लगेच स्क्रीनवर बघता यायचं. इथेच लक्ष्मणचं पिक्चर बनवण्याचं शिक्षण सुरू झालं होतं. एकदा एक कॅमेरा अटेंडंट आला नव्हता, त्यामुळे कॅमेरामन चिडचिड करत होता. तेव्हा स्टुडिओचे मालक अशोक जैन म्हणाले, लक्ष्मणला घेऊन जा. मग एका जाहिरातीचं शूटिंग करायला लक्ष्मण गेला. तिथे त्याला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे जेवण. व्हेज, नॉनव्हेज, फळं आणि बरंच काही. लक्ष्मण हे जेवण बघून हरकून गेला. ज्या कल्याणी नावाच्या मित्राबरोबर तो गेला होता त्याला लक्ष्मणने गळ घातली. परत जाशील तेव्हा मला शूटिंगला घेऊन चल. मग छोट्या मोठ्या शूटला कल्याणीसोबत लक्ष्मण जायला लागला. मग लक्ष्मण तिथेच पिऊन म्हणून कामाला लागला. दरम्यान कल्याणीसोबत जाऊन जाऊन हा बरंच काही शिकला होता. पुढे अशोक जैन यांनी कल्याणीला कामावरून काढलं. ज्या मित्रानं आपल्याला एवढं काही शिकवलं, आपली मदत केली, त्या मित्राला जॉबवरून काढलं म्हणून यानं सुद्धा जॉब सोडला. अशी याची दोस्ती निभावण्याची पद्धत. पण पुढं कल्याणीला जॉब मिळाला. हा मात्र 3 महिने जॉबलेस होता. या 3 महिन्यात लक्ष्मण उतेकरचा दररोजचा कार्यक्रम म्हणजे सकाळी डबा घेऊन शिवाजी पार्क, दादर, माटुंगा एरियात बसायचं आणि दिवस काढायचा. दिवसभर एकच काम, वेळ काढायचा. जॉब सोडला हे घरी माहीत नव्हतं, कारण भीती होती घरी बोलवलं तर. पण पैसे कमवायला मुंबईसारखं ठिकाण नव्हतं. कधीतरी सुट्टीत गावाला जायचा, तेव्हाच आई वडिलांसोबत राहणं जमायचं. पण यातच त्याचं व्यक्तिमत्व घडत होतं. एका मुलाखतीत लक्ष्मण म्हणतो, जे केलं मनापासून केलं. लोकांना वडापाव खायला घातले, ते मनापासून केलं. प्रेम मनापासून केलं आणि आता चित्रपटही मनापासून करतोय. अटेंडंट म्हणून काम करत करत शिकणाऱ्या लक्ष्मणला पुढे जाऊन सिनेमॅटोग्राफर म्हणून पिक्चर मिळायला लागले. सुभाष घई यांच्या प्रोडक्शन हाऊसचा खन्ना अँड अय्यर हा त्याचा सिनेमॅटोग्राफर म्हणून पहिला पिक्चर. त्यानंतर ब्लू, इंग्लिश विंग्लिश, डिअर जिंदगी, हिंदी मीडियम असे काही गाजलेले चित्रपट त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून केले. एकामागून एक फिल्म्स लक्ष्मण उतेकर करायला लागला होता. पण आता लक्ष्मणला आत्मविश्वास आला होता. स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी लोकांना सांगण्याचा. 2013 साली त्यानं टपाल हा मराठी पिक्चर दिग्दर्शित केला. बॉक्स ऑफिसवर पिक्चर तेवढा चालला नाही, पण समीक्षकांनी या पिक्चरचं बरंच कौतुक केलं. बरेच पुरस्कार सुद्धा मिळाले. बॉक्स ऑफिसवरचं कमी यश लक्ष्मणला थांबवणारं ठरलं नाही. त्यानं 2016ला लालबागची राणी नावाचा पिक्चर केला. मग 2019 मध्ये लक्ष्मण उतेकरचा लुकाछुपी नावाचा पिक्चर आला. हा लक्ष्मणचा डायरेक्टर म्हणून पहिलाच हिंदी पिक्चर. दिनेश विजन हे प्रोड्युसर, तर कार्तिक आर्यन आणि कृती सेनन हे स्टार्स. पिक्चर बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आणि दिनेश विजन यांचा लक्ष्मणवरचा विश्वास वाढला. पुढे दिनेश विजन यांच्या मॅडडॉग फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसकडून मिमी आणि जरा हटके जरा बचके हे पिक्चर लक्ष्मणनं केले. दोन्ही पिक्चर चांगले चालले. जरा हटकेमुळे लक्ष्मण आणि विकी कौशलचं बॉन्डिंग जुळलं. हे बॉन्डिंग इतकं भारी जमलं की लक्ष्मणनं सांगितलं, पण आपला प्रत्येक पिक्चर विकी कौशल सोबत करायला तयार आहे. इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असलेल्या अभिनेत्यांसोबत केलेलं काम, आपल्या कामातून मिळवलेला सन्मान, यामुळं लक्ष्मण उतेकर या नावापुढं आपसूक एक लेबल लागलं, सर. अगदी मोठमोठे स्टार्स सुद्धा त्यांना सर म्हणायला लागले, कारण त्यांच्या कामाचं नाणं खणखणीत वाजलं होतं. अशातच लॉकडाऊन लागलं. या काळात उतेकरांनी छावा कादंबरी वाचली. वाचताना त्यांच्या अंगावर काटा आला. महाराष्ट्राच्या महानायकाचा इतिहास डोळ्यांसमोरून तरळून गेला. त्याचवेळी उतेकरांनी ठरवलं छत्रपती संभाजी महाराजांवर पिक्चर बनवायचा. त्यांनी मॅडडॉग फिल्म्सच्या दिनेश विजन यांना गोष्ट ऐकवली. त्यांनी उतेकरांना पिक्चरवर काम सुरू करायला सांगितलं. उतेकरांनी जेव्हा स्क्रिप्ट लिहायला घेतली तेव्हा स्क्रिप्टच्या पहिल्या पानावर छावा लिहिलं आणि पुढे लिहिलं विकी कौशल. काम सुरू झाल्यावर पिक्चर बनायला 2 वर्ष लागली आणि 14 फेब्रुवारी 2025ला छावा रिलीज झाला. छावा बघण्यासाठी फक्त महाराष्ट्र नाही तर जगभरात लोक थिएटर हाऊसफुल करतायत. सोशल मीडियावर लोकांच्या थिएटरमधल्या आणि थिएटर बाहेरच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका सणाप्रमाणे लोक हा पिक्चर सेलिब्रेट करतायत. आजपर्यंत बऱ्याच जणांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर असा पिक्चर बनवायचा विचार केला. काहींनी प्रयत्न सुद्धा केला, पण हिंदीत एवढ्या मोठ्या स्केलवर छत्रपती संभाजी महाराजांवर पिक्चर आला नव्हता. लक्ष्मण उतेकर या मराठी माणसानं ते शिवधनुष्य पेललं आणि निभावलं सुद्धा. 3 दिवसात छावाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पण पैशाच्या आकड्यांपेक्षा त्यानं निर्माण केलेली लोकभावना महत्त्वाची आहे. लक्ष्मण उतेकर एका मुलाखतीत म्हणतात,
मी पेपर टाकले, गाड्या पुसल्या, वडापाव विकले, पण कधीही आपल्या कठीण काळाचं भांडवल केलं नाही. आता जरी लाखो करोडो पैसे मिळत असतील तरी तेव्हाच्या बऱ्या वाईट काळाचं योगदान आजचा लक्ष्मण उत्तेकर बनण्यात आहे. पाय जमिनीवर ठेवणं, वाईट काळ झेलणं आणि हार न मानता टिचून उभं राहणं, यामुळं त्यांना यश मिळालं. पण त्यांचं खरं यश होतं प्रेम करण्यात, वडापाव विकण्यावर, पेपर टाकण्यावर, अटेंडंट म्हणून काम करण्यावर, सफाई कर्मचारी म्हणून काम करण्यावर आणि छावा साकारण्यावर. लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या छावाबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.